पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे आणि गेली 800 वर्ष पालखी सोहळ्यात हाच शिरस्ता राहिलाय। दरम्यान राज्य महिला आयोगाच्या आरोग्यवारीचा शुभारंभ देखील आज नानापेठेतूनच होणार आहे आणि तिथल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर निवडुंगा विठोबा मंदिरात आल्या होत्या। पाहुयात याच निवडुंगा विठोबा मंदिराचा नेमका इतिहास आहे तरी काय। काहीशी लगबग आता आपल्याला नानापेठेतल्या निवडुंगा विठोबा मंदिरात पाहायला मिळते, कारण उद्या याच ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन होणार आहे आणि त्यानंतर तिकडे भवानी पेठेत ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं आगमन होईल। तयारी कशी आहे आपल्यासोबत पाद्यसाहेब, मला सांगा। रामकृष्ण हरी, पहिल्यांदा रामकृष्ण हरी। काय कसं मंदिराचे इतिहास काय आहे मंदिराचा? मंदिराचा इतिहास पहिल्यांदा म्हणजे इथं सगळी निवडुंगाची झाडं होती। इथं पहिल्यांदा सगळे गोसावी लोक राहायचे आणि मग त्यांना पांडुरंगाने दृष्टांत दिला की मी इथे आहे, मला काढा, आणि निवडुंगाच्या झाडात सापडली म्हणून या मूर्तीचं नाव आहे निवडुंगा विठोबा। मंदिर जसं बघितलं तर हे जवळपास 800 वर्ष जुनं आहे। मूर्ती ही 12व्या शतकातली आणि ही स्वयंभू मूर्ती आहे। स्वयंभू मूर्ती म्हणजे मस्तकी शिवपिंड आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, जानवा आहे गळ्यात, हातामध्ये कमल पुष्प आहे, शंख आहे आणि भृगु ऋषीने जी विष्णूच्या छातीवर लाथ मारली ज्याला वत्सलंचन म्हणतात ते पद्मचिन्ह पण या मूर्तीच्या छातीवर आहे। असा या मंदिराचा इतिहास आहे। आणि जसं तुम्ही म्हणतात की साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा, तर आज जसं पाहिलं तर नुसतं पुण्यासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी हा एक अद्वितीय सोहळा आहे वारी। आणि पालखीचं जर का म्हणलं तर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव हनुमान नारायण महाराज त्यांनी हा पालखी सोहळा 1685 साली सुरू केला। तेव्हापासून जेव्हा पालखी सोहळा येतो हा पुणे मुक्कामी आपल्या मंदिरामध्ये असतो आणि यंदा या पालखीचं 339वं वर्ष आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई आपल्यासोबत आहेत। ताई, तुम्ही दरवर्षी मला असं वाटतं तुम्ही अध्यक्ष झाल्यापासून आरोग्य वारी ठेवता, तुम्ही काय कशी तयारी त्यासाठी इकडे आलात खास तुम्ही? राज्य महिला आयोगाच्या वतीनं हे 3रं वर्ष आहे की आम्ही आरोग्यवारीचं नियोजन केलेलं आहे। मी स्वतः वारकरी सांप्रदायिक कुटुंबातली आणि लहानपणापासून कुटुंबांसमवेत मी वारीत चाललेली आहे 1-2 दिवस तरी। मग या वारीत चालताना मला कायम प्रश्न पडायचा की हजारोच्या संख्येने पायी दिंड्या या वारीमध्ये सहभागी होतात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून भाविक येतात आणि बा विठुरायाच्या दर्शनाची एक आस त्यांना असते आणि जवळजवळ शेगाव असेल किंवा मुक्ताईनगर असेल या वाऱ्या थोड्या लवकर निघतात, या दिंड्या लवकर निघतात आणि या दिंडीतल्या महिला या आपल्यापेक्षा 10 ते 12 दिवस जास्त प्रवास करतात। पण जवळजवळ 40-45 दिवसातल्या या प्रवासामध्ये एकदा तरी महिलांना मासिक पाळीला सामोरं जावं लागतं। लाखोच्या संख्येने महिला या वारीमध्ये सहभागी होतात। तर या पाळीच्या दिवसांमध्ये त्यांना कशा पद्धतीची व्यवस्था होत असेल, त्यांचं नियोजन काय असेल हा प्रश्न कायम मनामध्ये असायचा। पण मला संपूर्ण वारीमध्ये कुठेही महिलांची व्यवस्था दिसली नाही। सुदैवाने मला आयोगाच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली आणि संधी मिळाल्यानंतर पहिल्यांदा मी हा उपक्रम राबवला। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।